प्रेमदान अडको परिसरामधील असणाऱ्या हनुमान मंदिर या मंदिराचा सभामंडप व परिसराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या कार्यक्रमाला मंचावरती उपस्थित असणारे आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते व जिथून प्रभाग सुरू होतात अशा प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक व राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष संपतदादा बारसकर, मंचावरती उपस्थित असणारे आपल्या भागातील युवक नेते सन्मान्य करणजी कराळे, सतीजी शिंदे, कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असणारे सन्मान्य विलासरावजी शिंदे, मयूर शेट्टी कुलते, मंगळगेट भागामध्ये सामाजिक काम व धर्म कार्य करणारे सागरभाऊ मुर्तडकर, सचिन भाऊ जगताप, उद्योजक सन्मान्य शिवजीजी डोके मोरे साहेब, आप्पा कताडे, किशनजी गायकवाड, स्टेशन भागातील सामाजिक कार्यकर्ते मयूरजी बांगरे, राष्ट्रवादीचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष अमितदादा खामकर, प्रसादजी डोके, श्रीराम मित्र मंडळ व त्याचे सर्व असणारे सर्व मान्यवर मंडळी, शुभमजी भगत, सागरजी शहाणे, सचिनजी तुपे, राहुलजी शहाणे, अनिलजी मधुकर, राज मंडलिक, राहुलजी राऊत, अभिजी शिंदे, संतोषजी शिंदे, प्रसादजी कुलकर्णी, गणेशजी कुळे, संदीपजी थोरात, गणेशजी चेट्टी, चौकटी चौकटी चौकटे, राजुगा काका, प्रतिमेजी ढेरे, अर्षदजी झिंजे, बाळूजी कताडे, तात्याजी सैंदर, शेखरजी भिसे व सर्व उपस्थित असणारे सर्व आमचे युवक मंडळी, सर्व आमचे माता भगिनी, सर्व आमचे बालमित्र मंडळी, सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक, सर्व पत्रकार बांधव, अनेक मान्यवर आता बोललेले आहेत, मनोगत व्यक्त केले आहे आणि आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं असणारं श्रद्धास्थान मगाशी तुपेने बोलत असताना सांगितलं की आम्ही लहान असल्यापासून हे मंदिर म्हणजे आम्हाला आठवत नाही हे कधी उभं राहिलं होतं आणि म्हणून हडकोचा परिसर त्यावेळेला हा एक छोटा मर्यादित परिसर होता। तर हळूहळू या परिसरामध्ये आजूबाजूची लोकवस्ती वाढत गेली, म्हणजे इकडं डोक्यांच्या पलीकडची बाजू असेल, इकडची बाजू असेल व याच्या वरचाही भाग अगदी प्रोफेसर कॉलेज चौकापर्यंत हा वाढत गेला आणि म्हणून करणजींनी सकाळी देखील आम्ही सत्यजी तुमचे वडील सकाळी होते, आम्ही सगळ्यांनी भूमिपूजन केलं। तर संपूर्ण प्रभागामध्ये म्हणजे अगदी त्यांनी सांगितलं की हनुमान नगरचं कॉन्क्रीटीकरण असेल किंवा इकडच्या बाजूला आता कॉन्क्रीट करण्याचा रस्ता असेल, म्हणजे आपल्या माऊली संकुल चौकापासून इकडं आपल्या अहिल्यानगरचं जिल्हाधिकारी कार्यालय असेल, संभाजी महाराज संभाजीनगरचा महामार्ग असेल, इथपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचं काम देखील आपलं सुरू झालेलं आहे। अनेक विकासात्मक कामं प्रभागामध्ये ते सुरू आहे आणि म्हणून त्याचा उल्लेख सकाळी आपल्या करणदादांनी त्या कार्यक्रमामध्ये केला। म्हणजे प्रभागाची व्याप्ती एवढी मोठी आहे की अगदी पाईपलाईन रोडच्या त्या हनुमान नगर पासून तर इकडं आपल्या पत्रकार चौकापर्यंत हा प्रभाग हा आपल्याला 5 नंबरचा प्रभाग पाहायला मिळतो आणि हे सगळे मंडळी सातत्याने कार्यरत असणारी मंडळी आहे। या सगळ्या कामामध्ये कार्यरत असताना तुमच्याकडे देखील हडकोमध्ये जशी आम्ही सामाजिक जीवनामध्ये काम करण्याकरता सुरुवात झाली त्यावेळेस पासून आम्ही सगळेजण आपल्या इथे येत असताना पालखी सोहळ्याला देखील आम्ही दरवर्षी रात्रीच्या वेळेला आम्ही हजर असायचो आणि म्हणून हजर असताना आपल्या सर्वांच्या गाठी भेटी असतात, सामाजिक प्रश्न असतील, अडीअडचण असतील, छोटे मोठे प्रश्न असतील, हे सातत्याने चर्चा व्हायची आणि त्याच्यावरती आपण देखील सगळेजण मंडळी सातत्याने काम करत गेलो आणि म्हणून इथं संपतदादा सुद्धा अमित खामकर साहेबांनी सांगितलं की ते मला त्यांनी सांगितलं की ते येणार आहेत, त्यांना मी सांगितलं, ते म्हणले की या भागामध्ये पूर्वी आमच्याकडं 10,000 रुपयाचे पोल होते पण त्याचे 1.5 लाख रुपये बिल लावलं म्हणून त्याच्यावरती आवाज देखील संपतदादांनी त्यावेळेला उठवला होता। ते रोडला पोल नाही लागले काळे पोल, ते पोल चालूच नाही। त्याची तुम्हाला सांगतो 10-15 हजार किंमत नव्हती पण त्याचं बिल
15-10 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये बिल केलं. पण संपदा जर आवाज उठावर ते काय होऊ दिलं ते बिल नाही निघून दिले. त्यामुळं कुठेतरी त्या अशा चुकीच्या कामाला आळा बसला पाहिजे. म्हणून ही काही टोळी असते ती टोळी तयार होत असते आणि आपल्याला काय करते हे डायव्हर्ट करत असते सातत्याने. आता केळगाव भागामध्ये तुम्हाला सांगतो तिथं एक नगरसेवक आहे ते अमोल येवले नावाचे. त्या मार्केटच्या भागामध्ये तुम्हाला सांगतो तिथं मार्केटच्या जागेमधून जवळपास 4-5 कोटी रुपये काहीतरी तहसीलदारांनी नोटीस पाठवलेली मागच्या महिन्यामध्ये. त्याला जवळपास 4-5 कोटी रुपयाचा मुरुम तुम्हाला सांगतो तिथं काही लोकांनी चोरून द्याला. म्हणजे डोंगर होता असा त्याचा खड्डं झाला. ती जागा मार्केट कमिटी म्हणजे मार्केट कमिटी जागेवर मोठ्या प्रकारची चोरी त्याच्यावर देखील आवाज उठवण्याचं काम त्या लोकांनी केलं. म्हणून अशा टोळ्या वेगवेगळ्या तयार होत असतात. आता आपण पाहतो की काही कामातलं लोक काहीतरी दाखवतात पण त्या कामाची व्यवस्थित निगा राखण्याचं काम हे तुमच्या आमसारख्या लोकांना करावं लागतं. आणि म्हणून ते काम देखील आपण करत आलो. म्हणून तर स्वामीदादांनी सांगितलं की या प्रभागाचं संपतदाराचं नातं आहे म्हणून आम्ही संपतदाराला बोलवलं. मी जरा विचारलं त्यांना कशाला बोलवलं ते म्हणतात की इथं त्यांनी म्हणजे रखवालदाराची भूमिका संपतदारांनी बोलवली म्हणून त्यांना आपण बोलवलं. आणि म्हणून त्या रखवालदाराच्या भूमिकेतनं संपतदारांनी सुद्धा सांगितलंय की काय जबाबदारी असेल ती तुम्ही सांगा आणि ती आम्ही पूर्ण करू. ती अशी त्यांनी जबाबदारी देखील स्वीकारली आहे. म्हणून हे सगळं काम करत असताना करंजी आपल्या प्रभागाची व्याप्ती आपण सांगितली. आपल्या प्रभागामध्ये विकासात्मक कामं सुरू आहेत त्याच्या बाबतीमध्ये आपण सातत्याने प्रयत्नशील असतो. पुढच्या काळामध्ये आपल्याला जसं माऊली संकुल चौकातून संभाजीनगर हायवेपर्यंत रस्ता जाणार आहे आपल्या अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जो काँक्रीटीकरण चाललं तर तसाच रस्ता आपल्याला जीवा माले चौकातून म्हणजे प्रेमदान चौकातून तर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जो छावा जन्माला आला त्या संभाजी महाराज चौकामध्ये या चौकापर्यंत आपल्याला तशाच प्रकारचा रस्ता हा कॉन्क्रीट करण्याचा रस्ता आपल्याला निर्माण करायचा. आणि म्हणून त्याच्याकरता देखील आम्ही प्रयत्नशील आहोत की शासनाच्या माध्यमातून तो निधी आपल्याला उपलब्ध करायचा. हे सगळे काम होणार. काम कुठेही थांबणार नाही. काम कालही करत आलो आजही करतो आणि उद्याही करणारच आहे. पण त्याच कार्याबरोबर आपल्या सर्वांना या धर्म कार्य देखील जबाबदारी स्वीकारायची आणि त्याच्यावर देखील काम करायचं. म्हणून या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतलाय आणि उद्याची पिढी ही शिक्षण घेणारच आहेत पण शिक्षणाबरोबर संस्कार देखील आपल्याला मिळवायचे. ते संस्कार मिळतात धर्माच्या माध्यमातून मंदिरांच्या माध्यमातून. आणि म्हणून या सगळ्या युवा पिढीने निर्णय घेतला की आपल्याला या भागामध्ये असणार आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान हे हनुमान मंदिर या ठिकाणी जीर्णोद्धार करायचं. आणि म्हणून आज आपला भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय. या देशामध्ये आता सांगत असताना यांनी सांगितलं की राम मंदिराची निर्मिती झाली. राम मंदिराची निर्मिती पुण्यामध्ये तुम्हाला सांगतो अनेक लोक हुतात्मा झाले. म्हणजे 90च्या दशकामध्ये त्या वादग्रस्त जी काही त्या ठिकाणी वास्तू होती ती 6 डिसेंबर 92 मध्ये तुम्हाला सांगतो ती लोकांनी पाडली. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्या संपूर्ण भारत देशामधनं लोक वाट पाहत होते की कधी मंदिर उभा राहणार, कधी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी विराजमान होणार. त्याचे अनेक लोक तुम्हाला सांगतो वाट पाहत होते. म्हणजे आमच्यासारखी पोरं लहानाची मोठी झाली फार वर्ष लागली. आणि म्हणून हे सगळं करत असताना आज देशामध्ये असणारे कार्यक्षम आणि जगामध्ये असणारे लोकप्रिय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज ते मंदिर उभा आहे. अनेक लोक त्यांना त्यावेळेस भेटले की मंदिराचं भूमिपूजन होणार आहे पण मंदिराकरता कुठल्याही प्रकारची शासनाची मदत घेऊ नका, कुठल्याही लोकवर्गणी घेऊ नका. आम्ही ते मंदिर तुम्हाला सांगतो की आम्ही उद्योगपती आहेत, आमच्याकडे पैसे अशा प्रकारचे लोकांनी त्यांना सांगितलं. पण त्यांनी सांगितलं की हे मंदिर एका व्यक्तीचं राहिलं नाही पाहिजे. कारण भारत देशामध्ये तसाच एक प्रयोग झाला आणि त्या मंदिराचं नाव पडलं बिर्ला टेम्पल. कारण ते बिर्ला उद्योगपतींनी बांधलं. म्हणून मोदी साहेब म्हणजे कसं करायचं हे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे आणि प्रभू रामचंद्र हे संपूर्ण भारत देशाचे आहे. आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला की प्रत्येक घरातून पैसे घ्यायचे. मग 1 रुपया देऊ, 10 रुपये देऊ किंवा लाखो रुपये देऊ. आणि म्हणून अनेक लोक आपल्यापर्यंत आले. मंदिर समितीचे लोक आले, त्यांनी पावत्या केल्या. आपल्या भारत देशामध्ये असणारा प्रत्येक हिंदू
त्यांनी प्रयत्न केला, त्याच्या परीने प्रयत्न केला. आम्ही पाहिलं काही आमचा चर्मकार समाज बांधव रस्त्यावरती तो बूट पॉलिश करतो, त्याने सुद्धा 10 रुपये 11 रुपये दिले. आमचे काही हिंदू बांधव जे फळं विकतात, कष्ट करतात, आम्हाने करतात, त्यांनी कुणी 100 रुपये दिले, कुणी 200 रुपये दिले. याचं प्रत्येक भारतवासियाचं योगदान त्या मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये हातभार लागलेला आहे. आणि म्हणून ते आज मंदिर जे उभं राहिले, ते राम मंदिर हे आपल्या संपूर्ण भारत देशात आहे. म्हणून आज देखील या मंडळींनी सांगितलं की आपल्याला हे मंदिर कशात उभं करायचं, लोक बोलले. तुम्ही काय फार प्रत्येकाला काय ते काय मानणार नाही, तुम्ही एवढंच द्या, पण प्रत्येकाच्या कुटुंबातून जर काही ना काही फुलना फुलाची पाकळी ही आलीच पाहिजे याची खबरदारी देखील तुम्ही घ्या. कारण हे मंदिर आपल्या प्रभाग क्रमांक 5चं असणार आहे, हे मंदिर आपल्याकडलं हरपत असणार आहे, हे मंदिर आपल्या अहिल्यानगरचं असणार आहे. त्याच्याकरता आपल्या प्रत्येकाचं योगदान याच्यामध्ये असतं. तुम्ही सांगा एवढे झाले, आता आमचे घर संपले, पुढचे पैसे आम्ही सगळे तुम्हाला सांगतो मंदिर पूर्ण करून देऊन त्याची काळजी नाही, तर मंदिर पूर्ण करायचं. पण हे सगळं काम करत असताना आम्ही मागच काही दिवसापूर्वी सगळेच आम्ही बरेच लोक सिद्धटेकला गेलो आणि तिथं देखील आम्ही सांगितलं की आता तुमच्याकडे तर तसं आली नाहीये पुढं. आणि तिथं आम्ही सांगितलं होतं की तिथं जिधर आएगा आली उधर आएगा बजरंग बली. तुमच्याकडे तर नाहीये, पण आता तुम्हाला सांगतो निवडणूक आले बरेच आधी येणार, कारण आता निवडणुकीचा वारा सुरू झालेले. कधी लागतील माहिती नाही, अजून 2 महिने 4 महिने 6 महिने. पण हे तुम्हाला सांगतो, जसं रावण सुद्धा हा महादेवाचा भक्त होता, पण तो रावण होता, हे लक्षात ठेवायचं कधी. तसे तुम्हाला सांगतो काही लोक येणार, ते सांगणार आम्ही पण तुम्हाला सांगतो हिंदू आहे, पण ते फक्त तुम्हाला सांगतो ते हिंदू नावापुरते, ते आधीच्याच रूपाने येणार आहे, तुम्हाला आज सांग. त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्याच्या गप्पांमध्ये आपल्याला यायचं नाही. आणि ह्या देशामध्ये जसं एक चांगल्या विचाराचं, देशभक्ती विचाराचं, देशप्रेम विचाराचं आणि हिंदू धर्माचं सरकार आलं, तेच राज्यामध्ये आलं, आणि तेच उद्याच्या काळामध्ये तशा विचाराचं या आपल्या असणाऱ्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये विचाराचं सरकार हे आपल्याला सत्यमुखी बसलं. नाहीतर आम्ही तुम्हाला सांगतो आता काही ठिकाणी बऱ्याच परवानग्या आल्यात की आम्हाला इथं धार्मिक स्थळ बांधायचं, काही मदरसे बांधायचे, त्या सगळ्या परवानग्या काही आपल्यासारख्या लोकांनी, आपल्या विचाराने, हिंदू विचाराच्या लोकांनी थांबून ठेवलं, कारण तसं करता येत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, जर असे चुकीचे माणसं जर तुम्हाला सांगतो अशा प्रकारे जर आले, त्या सत्तेमध्ये जर आले, तर हे सगळे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याला परवानग्या देतील आणि उद्या मंदिराच्या ऐवजी तुम्हाला सांगतो तिथं मदरसे आणि मस्जिदी उभा राहायला तुम्हाला सांगतो वेळ लागणार. त्यामुळे आपल्या सर्वांना सतर्क राहणं, आपल्या सर्वांना जागरूक राहणं ही आता काळाची गरज निर्माण झाली. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आज मंदिराचं जीर्णोद्धार आहे, ते फार वेळ काही घेणार नाही, पण आपण सगळ्यांनी याच्यामध्ये योगदान द्या. उर्वरित जे असेल ते आम्ही देणार आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका, जे लागेल ते आपण सगळं पूर्ण करू. पण फक्त तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबामधून फुलना फुलाची पाकळी ही आपल्याला पुढे दिली पाहिजे. आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील ज्यावेळेस राम मंदिराच्या करता लोक आले, तर आम्ही सुद्धा सांगतो की अधिकृतरित्या, कारण ते पैसे तसे घेत नव्हते, चेक निघायचे, तर 4 लाख रुपये आम्ही तुम्हाला सांगतो त्यावेळेला चेकने त्यावेळेला दिलेले होते. म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे मंदिर देखील आपलं जिथं येणारा भाविक वर्ग, संदीप जाधवनी देखील मागच्या 2-4 वर्षाखाली ते दिलं, वाद्य दिलं, तसं आपण प्रत्येकाने योगदान काही ना काही दिलं पाहिजे की ज्याच्यातनं ह्या मंदिराशी एक आपली प्रत्येकाची भावना जोडली पाहिजे. आणि हे आपलंसं वाटणारं एक मंदिर हे आपल्या प्रत्येकाच्या जबाबदारीच्या माध्यमातून पार पडलं पाहिजे. त्याकरता आजचा भूमिपूजन सोहळा या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेऊन केला. आपण सगळे त्याच्याकरता उपस्थित राहिले, आणि तुमची उपस्थिती म्हणूनच हे मंदिर उभं राहतंय. नाहीतर बऱ्याच वेळेला कुठं काही लोक पुढाकार घेत नाही, पण लोकही आले तर लोकांना बाकीच्या करणाऱ्यांना वाटतं काय लोक जर येत नसतील तर ते करायचं. तर तुमच्या सर्वांचा पाठबळ असल्यामुळं त्या सगळ्या आमच्या युवक मंडळींनी पुढाकार घेतला. आणि आम्ही सगळे युवक मंडळी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो की या मंदिराचं काम हे आपलं लवकरात लवकर पूर्ण झालेलं असेल याची तुम्हाला खात्री आणि विश्वास देतो. आणि हनुमान जयंतीला जसा उत्सव दरवर्षी होतो तसाच उत्सव या नवीन सभामंडपमध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आज खात्री आणि विश्वास आपल्याला या ठिकाणी देतो आणि सांगतो. धन्यवाद.
बजरंगबली की जय श्रीराम. जय श्रीराम. आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम.